संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उद्या चौथी सुनावणी होणार। जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार। सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीला हजर राहणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 4 महिने पूर्ण। 4 महिने उलटूनही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत। एसआयटी सीआयडी नेमूनही आरोपी कृष्णा आंधळे फरारच। उद्धव ठाकरेंना श्री कृष्णाचा अवतार म्हणणाऱ्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले। चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल, तर भाजपच्या डोक्यातील कचरा काढा, संजय राऊतांचा पलटवार। खुलताबादचं नाव रत्नापूर करण्याची संजय शिरसाट यांची मागणी। शिरसाटांच्या मागणीवरून इम्तियाज जलील आक्रमक, शिवसेना भाजप नेत्यांवर हल्लाबोल। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। 50,000च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर। शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी होता तुरुंगात। मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन। मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी। दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल। सुप्रिया सुळेंचं उपोषण मागे तब्बल 7 तास सुरू होतं आंदोलन। 2 मे पासून भोरमधील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्याचं आश्वासन। गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी नाशिकमध्ये मनसे आक्रमक। रामकुंडामध्ये उतरत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन। तुळजापूर ड्रग्स प्रकरणामध्ये 13 पुजाऱ्यांच्या सहभागाचा आरोप। सरसकट पुजाऱ्यांवरती आरोप नको। पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंची विनंती। 35 पैकी 31 आरोपी फरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।